आणि थेट जाणार दावोसमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषद सुरू आहे. नमस्कार. या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मग आपण प्रश्नोत्तर घेऊया. सर्वांना नमस्कार. दावोसवरनं महाराष्ट्राला नमस्कार. आपल्या सर्वांना माहिती आहे की दावोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ची बैठक चाललेली आहे. भारताच्या वतीनं यावेळेस केंद्र सरकारने 10 राज्यांना या बैठकीमध्ये पार्टिसिपेट करण्याची संधी दिली. त्यामध्ये महाराष्ट्राला देखील संधी मिळाली आणि महाराष्ट्राचं डेलिगेशन घेऊन आम्ही या ठिकाणी आलो. आतापर्यंत अतिशय यशस्वी अशा पद्धतीनं ही परिषद, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची ही परिषद या ठिकाणी पार पडली आहे आणि विशेषतः महाराष्ट्राकरता अनेक चांगल्या बाबी या ठिकाणी घडल्या. पहिल्यांदा तर मला हे सांगायचं आहे की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मधलं पार्टिसिपेशन का गरजेचं आहे. आपल्याला कल्पना आहे की आजच्या जिओपॉलिटिकल सिच्युएशन मध्ये ज्या प्रकारच्या आर्थिक घडामोडी घडतायत त्या घडामोडींमध्ये तुम्हाला जर रेलेव्हंट राहायचं असेल तर तुम्हाला दावोसला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये असलं पाहिजे. वर्ल्ड पॉलिटिकल लीडर्स इथे आहेत, वर्ल्ड बिझनेस लीडर्स इथे आहेत. जगातलं इनोव्हेशन हे या ठिकाणी शोकेस केलेलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फ्युचर आणि फ्रंटियर टेक्नॉलॉजीज या ठिकाणी शोकेस केलेले आहेत आणि जगाची अर्थव्यवस्था कशा पद्धतीनं पुढे जाणार आहे हे या ठिकाणी आपल्याला शिकायला देखील मिळतं आणि त्यात सहभागी देखील व्हायला मिळतं. आणि म्हणूनच देशाचं ग्रोथ इंजिन असलेलं महाराष्ट्र हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा भाग असलंच पाहिजे आणि ती संधी दिल्याबद्दल मी भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींचे आभार मानतो. या ठिकाणी 2 गोष्टी असतात. एक आपलं पार्टिसिपेशन असतं ज्यामध्ये बायलॅटरल मीटिंग्स होतात, बिझनेस लीडर्स सोबत मीटिंग्स होतात, वेगवेगळ्या पॅनल्स मध्ये पार्टिसिपेट करून आपल्याला भारताची आणि आपल्या राज्याची भूमिका मांडता येते किंवा त्या त्या क्षेत्रामधलं जे काही नवीन घडतं आहे त्यात आपण कुठे पोझिशन्ड आहोत या गोष्टी आपल्याला सांगता येतात. आणि दुसरं अर्थातच अनेक गुंतवणुकीचे करार देखील या ठिकाणी होतात आणि गुंतवणुकीसोबतच काही स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचे करार देखील आपण या ठिकाणी करतो की ज्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये गुंतवणुकीची इकोसिस्टीम तयार करण्याकरता आपल्याला त्याचा फायदा मिळत असतो. त्या दृष्टीने अतिशय यशस्वीपणे हा दौरा आम्ही केलेला आहे. माझ्यासोबत राज्याचे उद्योग मंत्री श्री उदय सामंतजी देखील होते आणि एक स्ट्रॉंग डेलिगेशन इंडस्ट्रीज विभाग असेल, MMRDA, सिडको आणि इतर CMOचे वरिष्ठ अधिकारी अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे. मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास गुंतवणुकीचे करार जे आपण केले आहेत किंवा जे काही गुंतवणुकीच्या अनाउन्समेंट आपण केलेल्या आहेत त्या 30 लाख कोटी रुपयाच्या आहेत आणि याच्या व्यतिरिक्त 7 ते 10 लाख कोटी रुपये अजून अशा स्टेजला आहेत की ज्या संदर्भात आपली प्राथमिक बोलणी झालेली आहे. त्या संदर्भातलं काही एक प्रकारचं ॲग्रीमेंटही झालंय, पण पुढच्या महिन्या किंवा 2 महिन्यामध्ये ऍक्च्युअल MOUच्या स्टेजला ते येतील. त्यामुळे
एक अतिशय यशस्वी अशा पद्धतीची गुंतवणूक आपल्याला प्राप्त झालेली आहे. 30 लाख कोटीची गुंतवणूक या ठिकाणी आणि अजून 7 ते 10 लाख कोटी ही गुंतवणूक पुढच्या काळामध्ये वाढेल अशा पद्धतीने ही गुंतवणूक आपण करू शकलो. विशेषतः मला हे सांगितलं पाहिजे की ही जी काही गुंतवणूक आहे यामध्ये इंडस्ट्री सेक्टर आहे, याच्यामध्ये सर्व्हिस सेक्टर आहे, याच्यामध्ये ॲग्रिकल्चर आहे, याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचं क्षेत्र आहे. सगळ्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात ही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. जी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे येते त्याचा जर आपण एकूण हिशोब लावला तर याच्यामध्ये 83% जे काही करार आहेत एकूण करारांपैकी यामध्ये FDI आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. एकतर ही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट या फॉरेन कंपनीजनी इंडियन सबसिडियरीज तयार करून त्याच्या माध्यमातून केलेली आहे किंवा त्या ठिकाणी ज्या काही फॉरेन फंड्स आहेत त्यांनी केलेली इन्व्हेस्टमेंट आहे. त्यामुळे 83% गुंतवणूक ही FDI कंपोनंटची गुंतवणूक आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. 16% गुंतवणूक अशी आहे की ज्याच्यामध्ये ज्या काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत किंवा टेक्निकल जे काही त्याच्यामध्ये पार्टनरशिप्स आहेत या मोठ्या प्रमाणात फॉरेन एंटिटीज सोबत आहेत. त्यामुळे आपण जर बघितलं तर या गुंतवणुकीमध्ये FDI कमी आहे पण त्या गुंतवणुकीमध्ये फॉरेन टेक्नॉलॉजी आहे आणि विशेषतः यातल्या गुंतवणुकी इम्पोर्ट सबस्टिट्यूट म्हणून या ठिकाणी येत आहेत. म्हणजे ज्या गोष्टी आपण इम्पोर्ट करतो त्याचं सबस्टिट्यूशन करणाऱ्या गोष्टी या गुंतवणुकीतून आपण तयार करणार आहोत. एकूण किती देशातनं गुंतवणूक आपल्याकडे येते आहे याचा जर हिशोब आपण लावला तर 18 देशातनं ही गुंतवणूक येते आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.